मीडिया असेल, या ठिकाणी येऊन भेटणं असेल किंवा आहे त्या स्तरावरती आपापल्या पद्धतीने निषेध सुद्धा सुरू आहे। भयानक निर्गुण हत्याकांड आहे। हत्या आपण बघितलं असेल की गोळीबार झाला, चाकू मारला, पण त्याच्या पलीकडे जाऊन जनावरांसारखा अमानवीय छळ संकेत भोसले सोबत या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि त्याच्या मागचा जो उद्देश आहे हा आम्ही असणार यांना किती ठेचून मारलं तरी हे आमचं काही वाकडं करू शकत नाही। गुरमी त्या आरोपीच्या डोक्यामध्ये असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही। आज या पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर अनेक खुलासे समोर आलेले आहेत। पोलिसांनी मलमपट्टी करण्याचं काम करू नये, राजकीय हस्तकांच्या माध्यमातून प्रकरण दडपलं जाणार नाही। याच्यात आम्हाला समजतंय की संकेत वाचला असता, ज्या वेळेस संकेतचं अपहरण झालं त्याच्या 10 मिनिटात संकेतच्या घरचे पोलीस स्टेशनला गेले। 3:30 वाजता जर पोलीस स्टेशनला गेलेले घरचे त्यांना 7 वाजता संकेत हाताला लागतो। पोलिसांना 2.5 तास का संकेत सापडला नाही? या पोलिसांना सुद्धा कोणतं पोलीस स्टेशन आहे ते? नारपुली पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक, त्याला सुद्धा 302चा सह आरोपी केला पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। तो सुद्धा जबाबदार आहे। अरे 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही पळापळ केली असती, तो गुन्हेगार आहे। साठेनगरला एक रूम त्यांनी लोकांना मारायला बनवली, चरस विकतोय, गांजा विकतोय, त्याच्यावर गुन्हे आहेत। हा त्याला मारून टाकल्याची कल्पना पोलिसांना असून सुद्धा त्याला अटक त्या ठिकाणी शोध का घेतला नाही? तो शोध जर घेतला असता तर आमचा संकेत वाचला असता। शिंदे, मी 400 किलोमीटर वरून आलोय, एकनाथ शिंदेला 20 किलोमीटर वरून या दलित लेकराला भेटायला येऊ वाटत नाही। एकीकडे अधिवेशनात परवा दिवशी सांगितलं मी सर्व जाती धर्माचा मुख्यमंत्री आहे। मी आज संकेतच्या या फोटो पासून जाहीर करतोय की एकनाथ शिंदे एक जातीवादी आहे। एकनाथ शिंदे दलिताचा मुख्यमंत्री नाही, तो आमचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। निर्दयी आहे। स्वतःच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणण्यात एकनाथ शिंदेचा हात आहे असा मी थेट आरोप करतोय। काय करायचं त्यांनी आमचं करून घ्यावं। संताप आहे। आज 14 तारखेला त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल होतो, 22 तारखेपर्यंत त्याला अटक केली जात नाही। तो जावई तुमचा बाप आहे का? हा धोत्रे कोण आहे? हा धोत्रे तुमचा बाप आहे का? का 14 तारखेपासून त्याला पोलिसांनी अटक केली नाही? तर तो रूम मध्ये कुंडू लोकांना मारीन त्याला लायसन दिलं की काय तुम्ही? त्याच्यामुळे त्याला साहेब म्हणणाऱ्या सगळ्या पोलिसांचं पहिल्यांदा पोलीस निरीक्षकाचं या पोलीस स्टेशनच्या निलंबन झालं पाहिजे आणि त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण करणार आहे। आज ही एवढी गंभीर घटना आहे, त्यांचं ते सांगताना संवेदनशील मनाचा माणूस ऐकू शकत नाही। अरे त्याच्या डोक्यात बोट जात आहेत, त्याला पाय मोडलाय, दगड घातलेत, पाणी मागितलं तर लघवी केली। अरे जनावरांसारखी वागणूक आम्हाला दिली। एक घटना नाही, हरेगावच्या श्रीरामपूरला गेलो, उलट टांगून त्या पोरांना मारलं, त्यांनी सुद्धा पाणी मागितलं तर लघवी केली। या महाराष्ट्रात आमचं जीवन सध्या काय सुरू आहे? ती मर्यादित नाही, ही घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे। या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे। आता आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत।